अतिथी आणि प्रमुख पाहुण्यांनी स्टेजवर येऊन विराजमान व्हायची कृपा करावी. प्रमुख पाहुणे सुनीता माणिकराव मुळे, श्रीमती सुनीताताई मुळे यांनी वर येऊन आपले स्थान ग्रहण करावे. लीन हो. रुपालीताई गोरेगावकर, सौ रुपालीताई गोरेगावकर यांनी आपले स्थान ग्रहण आपल्या सुगंधाने भारून टाकतात. आजोबा, तुम्ही देखील यापैकी एक आहात, म्हणून तुम्हाला कृतज्ञपूर्वक माझे शतशः प्रणाम. छत्रपती शिवाजीराजे व छत्रपती संभाजीराजे यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या मातीला इतिहास घडवणाऱ्या माँसाहेब जिजाऊ, रणरागिणी होऊन संघर्षाचे बळ देणाऱ्या ताराराणी, तसेच राणी लक्ष्मीबाई, स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व यांनी तमाम विश्वाला विजळून टाकणाऱ्या सर्व महिलांचे या महिला विशेष कार्यक्रमामध्ये बाईचं जगणं या कार्यक्रमात सर्वांचं खूप खूप स्वागत. खरं तर माझ्या वयाप्रमाणे लिहिताच येत नाही, खरं तर माझ्या वयाप्रमाणे लिहिताच येत नाही, इतका तरुण आहे काळोख भोवताली. माझ्याच कवितेच्या काही ओळी आहेत. मला आवडतं चार भिंतीत तुला सजवायला, मला आवडतं चार भिंतीत तुला सजवायला आणि भिंतीबाहेरचं तुझं अस्तित्व कुजवायला. तुला हवं तसं वाग, तुला हवी तशी राहा, पण या चार भिंतीत. तुला हवं तसं वाग, तुला हवं तसं राहा, पण या चार भिंतीत. चार लोक काय म्हणतील, अमक्याची बायको राहते कशी, तमक्याची बायको वागते कशी. कोण ती चार लोक याचा पत्ताच नाही. तुला हवं तसं राहा, पण आत्ताच नाही. तुला हवं तसं राहा, पण आत्ताच नाही. प्रत्येक स्त्री सक्षम नसते किंवा प्रत्येक स्त्री ही संधी देखील नसते, पण प्रत्येक स्त्री ही जबाबदारी असते. तुझ्याच आईचा आज्ञाधारक व पत्नीच्या रक्षणासाठी सज्ज असणारा राम तू मनात भर, तेव्हाच राम जयंती खुशाल साजरी कर. तर आजच्या कार्यक्रमाचे स्वागत समारोह आपण पार पाडून घेऊयात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भमा परसवाळे सरांचं स्वागत श्री वामनराव अण्णाराव टाकळगव्हाणकर सर करतील. वामनराव अण्णाराव टाकळगव्हाणकर सर. आपल्या सन्मान चिन्ह आणि पुस्तक देऊन आपण स्वागत समारोह यावेळेस करणार आहेत. जुन्या काही परंपरांना फाटा देत सन्मान चिन्ह आणि पुस्तक देऊन आपण प्रत्येकाचे स्वागत इथे करणार आहोत. प्रमुख व्याख्याते श्री राजन खान सरांचे स्वागत संजय अण्णाराव टाकळगव्हाणकर सर करतील. सन्मान चिन्ह व पुस्तक देऊन त्यांचे स्वागत करतील. श्रीमान ॲडव्होकेट पुरी सरांचे स्वागत राम अण्णाराव टाकळगव्हाणकर सर करतील. रुपाली कांताताई कल्याणकर यांचे स्वागत. हॅलो. ज्योती कोथळकर यांचे स्वागत सुनीता शिंदे करतील. पुस्तक आणि मानचिन्ह देऊन स्वागत.
खानदेशचा मळा व मराठवाड्यांचा गळा या बहरदार गीतांचा कार्यक्रम आज आपण इथे आयोजला आहे. तर त्या कार्यक्रमानिमित्त आशाताई जोंधळे व प्राध्यापक डॉक्टर अशोक जोंधळे सर यांचे स्वागत करण्यासाठी कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते श्री राजन खान सर, श्री परसवाळे सर तसेच टाकळगव्हाणकर प्रतिष्ठानातले सर्व व्यक्ती येऊन त्यांचे स्वागत करतील. मानचिन्ह व सन्मान आदरणीय सौ आशाताई जोंधळे मॅडमचं या ठिकाणी स्वागत होत आहे. त्यांना या कैलास मी आपल्या सर्वांसमोर त्यांचं मानपत्र वाचन करत आहे. आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अशोक जोंधळे व आशाताई जोंधळे यांच्यासाठी आपण मराठवाड्यातील पुरोगामी व प्रबोधनाच्या चळवळीतील सुपरिचित दाम्पत्य आहात. सरांनी ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी येथे हिंदी विषयाचे अध्यापन व विभाग प्रमुख पद सांभाळताना महामानवांच्या विचारांचे उत्तरदायित्व म्हणून समाजाच्या जडणघडणीचे काम केले आहे. यावेळी आपली सहचरणी आदरणीय सौ आशाताई जोंधळे यांची लाख मोलाची साथ वेळोवेळी मिळाली आहे. आपल्या समाज प्रबोधनाच्या कार्यात व्याख्यानाबरोबरच स्वनिर्मित खानदेशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा या संगीत संचाच्या माध्यमातून लोकउपयोगी कार्य आपण केले आहे. या संचाच्या माध्यमातून आपण राष्ट्रमाता जिजाऊवरील गाऊ जिजाऊ सामी हा संगीत कार्यक्रम तसेच बहिणाबाई चौधरी तसेच मराठी वराडी भाषेतील कविता वामनदादा कर्डक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसह अनेक महापुरुषांवर रचलेली गीते काही लोकगीतांना संगीतबद्ध करून आपल्या सूर स्वमधुर आवाजाचे शेकडो कार्यक्रम महाराष्ट्रभर घेतले आहेत. सदर कार्यक्रम प्रसारणाच्या विविध माध्यमातून महाराष्ट्रासह देशाच्या कानेकोपऱ्यामध्ये पोहोचलेले आहेत. आपल्या या अतुल्य कार्यामुळे उभयतास राष्ट्रीय व राज्य प्रादेशिक स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आपल्या या प्रबोधन क्षेत्रातील कार्याच्या गौरवार्थ स्वातंत्र्य सेनानी अण्णाराव टाकळगव्हाणकर प्रतिष्ठान हिंगोली यांच्या वतीने आपणास मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आणि आपल्या माघारी जे आपल्या चर्चित असतं ते आपले व्यक्तिमत्व असतं आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलाम असतो. अशाच स्वच्छ आणि सुंदर व्यक्तिमत्वाच्या आमच्या ताई सुनीताताई मुळे ह्या 2 शब्द इथं बोलतील महिलांबद्दल. गेल्या 16 वर्षापासून स्वातंत्र्य सैनिक अण्णाराव टाकळगव्हाणकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण हिंगोली शहरामध्ये वेगवेगळे उपक्रम आणि वेगवेगळे कार्यक्रम राबवत आलेलो आहे. आम्ही जे सर पहिल्या स्मृतिदिनानिमित्त विचार संमेलन आयोजित केलं होतं. त्यामध्ये दत्ता भगत, प्रभाकर वाईकर असे नामांकित जे आहेत हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या अनुषंगाने त्यावर ते चिंतन झालेलं होतं. पण जसे जसे म्हणजे त्या काळात कोणत्या विचाराची आपल्याला आवश्यकता आहे आणि कोणते कार्यक्रम घेणं गरजेचं आहे या अनुषंगाने आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. तर काही मी फक्त उदाहरण तुम्हाला इथं सांगतो की हे नेमकं आपण हे का करतो. तर अण्णाराव टाकळगव्हाणकर हे एक सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले व्यक्ती, स्वातंत्र्य लढ्यामध्ये एका कॅम्पचे जे आहेत ते जे ॲक्शन प्रमुख होते आणि मग नंतर त्यांनी जे शिक्षण घेऊन जे आहे एका खेड्यातला विद्यार्थी म्हणजे प्राचीन भाषांचा अभ्यास करतो. म्हणजे ते प्राथमिक शिक्षक असताना त्यांना एखाद्या विद्यापीठाच्या एखाद्या हेड ऑफ द डिपार्टमेंटचं जे काही नॉलेज आहे ते त्यांना नॉलेज होतं. त्यांना इतिहासाची जाण होती आणि भविष्याचे वेध होते. इतिहास संशोधनाच्या बरोबर त्यांना ॲस्ट्रॉनॉमीचं जे आहे फार मोठं ज्ञान होतं. आणि त्यांना जे आहे जयंत नारळीकर हे मराठवाड्याचे गॅलिलिओ म्हणून त्यांनी एका ॲम्युचर जे ॲस्ट्रॉनॉमर्स असतात याच्या कार्यक्रमामध्ये त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. सरांचं म्हणजे माझ्या वडिलांचं जीवन जे आहे जे विद्यार्थी जीवनामध्ये स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी गेलं, स्वातंत्र्यानंतर समाज प्रबोधन आणि विद्यार्थी घडवण्यासाठी
पूर्ण त्यांचं उभं आयुष्य गेलं आणि त्यांनी हे सगळं करत असताना ज्ञान जे आहे, ज्ञानाची लालसा त्यांनी कधी सोडली नाही. आणि म्हणून आमच्या इथं कमीत कमी सर 1000 तरी विद्यार्थी आमच्या इथं शिकलेले आहेत. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माझ्या आईनं त्यांना जीव घातलेला आहे. असे अनेक विद्यार्थी आहेत, आजही आहेत, जे आता वयानं थकलेले आहेत. त्यांना तेही हे सांगू शकतात. तर हे सर्व करत असताना समाजाचं जे आहे काहीतरी दायित्व असते, ही त्यांच्या मनामध्ये भावना होती. आणि तेच विचार जे आहे, जे फुले आंबेडकर, आपण शाहू आणि महात्मा गौतम बुद्धाचे जे म्हणतो की मानव कल्याणासाठीचे, तेच तत्त्व त्यांनी अवलंबले. आणि त्या तत्त्वाचा विचार जे आहे ते या परिसरामध्ये म्हणजे जागृत राहो आणि त्यांची भविष्य म्हणजे ज्या भावी पिढीला त्याची माहिती हो, या निमित्त आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो. तर आपण जे आहे काही वर्षापूर्वी दुष्काळ पडला होता, शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. तर आम्ही चिमणघास, आमचे एक सुनील खिल्लारी आहे, तर आम्ही जवळजवळ 10 विद्यार्थी मी जे आहे 1 वर्षासाठी जे आहे दत्तक घेतले होते. त्यांचा जेवणाचा आम्ही खर्च केला होता. त्याचबरोबर आहे ॲस्ट्रॉनॉमीचं एक गॅलिलिओचं एक जयंती किंवा त्याचे एक शताब्दी काहीतरी होती, त्यानिमित्त आम्ही ॲस्ट्रॉनॉमीचा कार्यक्रम घेतला. त्याचबरोबर जे आहे नागरिक तत्त्वसुधार जे आहे, हा जो कायद्याच्याबद्दल जे आहे जनमानसामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. तर त्यामुळे आम्ही कायदे क्षेत्रातल्या जे अनेक तज्ज्ञाचं जे आहे मार्गदर्शनाने चर्चासत्र घडवलं होतं. तर अशा पद्धतीचं जे आहे, तर यावर्षी आम्ही जे आहे मुद्दाम राजन खान यांना जे आहे या ठिकाणी म्हणजे त्यांचा आणि माझा गेल्या 1 वर्षापासूनचा फोनवरचा संपर्क आहे. आणि एक वर्षाच्या नंतर त्यांनी माझं ते जे आहे पाठपुरावा पाहून त्यांनी मला होकार दिला. आणि मी त्यांना म्हणलो की बाबा की यावर्षी जे आहे आपण फक्त महिलांसाठी हा कार्यक्रम घ्यायचा. कारण या भारतामध्ये 2 अशा काही घटना घडल्या, त्या इथं मी स्पष्टपणे मांडू शकतो की बिल्किस बानोचं जे प्रकरण आहे, ज्या गर्भवती जी महिला होती, त्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना जे आहे सुप्रीम कोर्टाने शिक्षा दिली. तरीही हे सरकार जे आहे फक्त मतावर डोळा ठेवून त्या आरोपींना सोडतोय. दुसरी एक बाब अशीच एक घडली. राम रहीम नावाचा एक फार मोठा एक संत त्याला तिकडलीतला संत म्हणतात, परंतु माझ्या मते तो म्हणजे प्राण्यापेक्षाही गेलेली जी आहे ती केस आहे. आणि त्याचं फक्त त्याची वोट बँक जी आहे की त्याचा जो काय म्हणतात जो अनुयायी आहे त्या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणून प्रत्येक निवडणुकीमध्ये त्याला पण बलात्कार आणि खुनाच्या याच्यामध्ये शिक्षा झालेली आहे. असं असतानाही प्रत्येक ग्रामपंचायतच्या निवडणुका येवो किंवा विधानसभेच्या निवडणुका येवो, त्याला मोकळं सोडलं जाते. आणि आणखीन एक तिसरी गोष्ट आहे, राजस्थानमध्ये जे आहे एक भिलवाडा नावाचा जिल्हा आहे. त्या भिलवाडा जिल्ह्यामध्ये आजही स्वतः मुलीचे आईबाप नातेवाईक सर्रासपणे जे आहे मुलींची विक्री करतात आणि ते बॉन्डवर करतात. आणि त्या मुलींना जे आहे वेश्या व्यवसायामध्ये ढकलल्या जाते. हे अनेक वृत्तपत्रामध्ये जे आहे छापून आले, त्याच्या स्टोऱ्या आलेल्या आहेत. मग जर असं या आपण आधुनिक आणि आपल्या भारताचा अमृत महोत्सव आपण साजरा करत असताना निर्भया प्रकरणामध्ये जसा देश खळबळून झालेला आहे, जसा मीडिया जागा झालेला आहे, समाज जागा झाला होता आणि देशभर जे आहे मेणबत्त्या घेऊन जे आंदोलन सुरू केलं होतं, मग आता ह्या 3 घटना ज्या आहे तुमच्या डोळ्यासमोर असताना ह्या महिला वर्ग की ज्या महिलांच्या त्यांना मतदानाचा अधिकारापासून शिक्षणापर्यंत सर्व जे अधिकारांसाठी जे आहे आपल्या इथल्या समाजसुधारकांनी प्रचंड बलिदान केलं, त्याग केला, अवहेलना स्वीकारली. आणि असं असताना माझं एक व्यक्तिगत मत आहे की महिलांना कोणत्याही संघर्षविना जर समजा इंग्लंडमध्ये आणि युरोपमध्ये मतदानाचा अधिकार जो आहे तो महिलांना मिळवण्यासाठी आंदोलनं झाले होते, परंतु आपल्या ठिकाणी आंदोलन झाले नाही.
आणि त्यांना मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि हा विषय घेऊन यावर चांगल्या पद्धतीनं मत आणि वेगळ्या पद्धतीचं मत मांडावं असं मी सरांना सांगितलं. आणि सरांनी मला विषय सांगितला की आपल्याला हा नुसता त्याच्यातला एक भाग घ्यायचा, परंतु बाईचं जगणं हा आपल्याला विषय घ्यायचा. हे सरांनीच मला सुचवलं होतं. आणि मग जे आहे हा विषय दिलेला. आणि राजन खानांच्या संदर्भात जे आहे हे सगळा महाराष्ट्र राजन खान सरांना ओळखतो. आणि त्यांची जी आहे विचार करण्याची पद्धत जी आहे कोणत्याच चौकटीमध्ये बसत नाही. तर सर एवढं माझं प्रास्ताविक इथं मी थांबवतो आणि रजा घेतो. टाकळ गव्हाणकर सरांनी आपलं प्रास्ताविक केल्यानंतर या कार्यक्रमाला जाणीवपूर्वक उपस्थित असलेले आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी समोर प्रेक्षकामध्ये स्थानापन्न झालेले महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्रीमान व्यंकटरावजी जाधव सर यांच्या स्वागतासाठी मी डॉक्टर निलावार सरांना विनंती करेल की त्यांनी जाधव सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. त्यानंतर मान भिसे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष भमा परसावळे सर, हिंगोली जिल्ह्यातील एक ख्यातनाम व्यक्तिमत्व, कवी आणि चित्रकार आहे. असे भमा परसावळे सर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष आहेत. आणि प्रमुख पाहुणे म्हणजे राजन खान सर. महाराष्ट्रामध्ये राजन खान हे नाव कोणी ऐकलं नाही असं होणार नाही आहे. सरांचं मराठी लेखन साहित्यामध्ये एक विशेष महत्त्व आहे. सरांनी आजपर्यंत जवळपास 17 कथासंग्रह, 16 कादंबऱ्या, 3 ललितलेख लिहून त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत. सरांनी धुळगूस या मराठी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. आणि या पटकथेला 2009चा महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार मिळालेला आहे. सरांची विचार करण्याची शैली एक परिवर्तनवादी आहे. प्रास्ताविकात सांगितल्याप्रमाणे सर एक विशेष व्यक्तिमत्व आहे. आपण या ठिकाणी सरांना आता थोड्या वेळास ऐकणार आहोत. हा थोडक्यात त्यांचा परिचय. धन्यवाद. श्रीमान राजन खान सरांचं. मी कार्यक्रमाला आल्यावर आत्ता मला पहिल्यांदा निमंत्रण पत्रिका मिळाली. धन्यवाद. ए मुली, शांत ऐकायचं. आधी अण्णाराव टाकळ गव्हाणकर यांच्या स्मृतीला वंदन. गावोगावी अशा पद्धतीनं काही आयुष्य झोकून देऊन काम केलेली खूप माणसं असतात, पण नंतर त्यांची नावं राहत नाहीत. बहुधा त्यांची मुलं बाळं पुढं काहीच करत नाहीत. माणसं मोठी होतात आणि त्यांची मुलं बाळं त्यांच्या फक्त इस्टेटी बळकावतात आणि पुढं ते आईबापांचं नाव जातं. तर संजयचं मला त्यासाठी कौतुक करायचं आहे. संजयचं कराल रात्री मी वय विचारलं किती आहे, त्यानं ते खरं सांगितलं. ते जरा दुर्मिळ असतं. म्हणजे मी कधीच कुणाला स्वतःचं वय सांगत नाही. एक दात पडलाय माझा तरी नाही. मला वर्षभर संजय बोलत राहिले फोनवर. मग मला म्हणाले की 2007 साली तुमची लेखमाला वाचून मी कात्रणं जमवून ठेवलेली आहेत वगैरे वगैरे. ती इतकं दीर्घकाळ कुणाला तरी आठवणीत ठेवणं, जपून ठेवणं, अशी माणसं दुर्मिळ असतात. आणि मग अण्णारावांच्या नावानं हा मुलगा, त्यांचं नाव राहावं म्हणून, त्यांचं काम राहावं म्हणून काही एक धडपड करतो. त्याच्यासाठी मला वाटलं की आपण जावं. दोनदा उल्लेख झाला की महाराष्ट्रभर परिचित असलेले राजन खान मला 100% माहिती आहे. तुमच्याशिवाय आणि
दादांशिवाय मला या गावात कुणीही ओळखत नाही. उगी कशाला लाल करताय माझी? लेखकांना ओळखायची पद्धत भारतात नाही. नटनट्यांच्या आणि क्रिकेटियर्सच्या आणि राजकारण्यांच्या नादी लागलेला सगळा देश लेखकांना लक्षात ठेवतो, वैज्ञानिकांना लक्षात ठेवतो. या देशात दुर्मिळ आहे. त्यामुळे उगीच मला खुश करण्यासाठी महाराष्ट्रभर सर्व परिचित वगैरे, मला तिकडे धक्का बसला. मीच मला अजून ओळखत नाही तर हे महाराष्ट्रभर कधी परिचित झालो आपण? हां. आणि संजय मला विचारत राहिले की हिंगोलीला किती वेळा येऊन गेला, तर महाराष्ट्रभर मी गेली 40 वर्ष भटकतो आहे. या गावातनं अनेक वेळा गेलेलो आहे. हा जिल्हा जेव्हा तुटलेला नव्हता तेव्हापासून फिरतो आहे. प्रत्येक तालुक्याचं गाव, प्रत्येक रस्ता फिरलेलो आहे. भटक्या माणूस आहे मी. पत्रकार राहिलो, लिहित राहिलो, काही चळवळी चालवत राहिलो, वेगवेगळ्या चळवळींमध्ये सामील होत राहिलो. त्यानिमित्ताने या गावातनं अनेक वेळा गेलो आहे. नगरपालिकेनं बांधलेल्या या नव्या पद्धतीच्या सभागृहात मात्र मी पहिल्यांदा बोलायला उभा आहे. आणि इथं फारच गैरसोयी आहेत असं माझ्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे खुर्च्या तुटलेल्या आहेत, स्वच्छतागृह चांगलं नाही. तर नगरपालिकेला हा निरोप पोचवा. मी पत्रकार आहे आणि असं घाणेरडं टिपायची फार आधीची सवय आहे. आयुष्यभर मी प्रूफ रिडिंग केलं आहे, मुद्रित शोधन, तर दुसऱ्याच्या चुका लवकर लक्षात येण्याची सवय असलेला माणूस आहे मी. आणि पण चांगलं बांधलं आहे. दुसरी गोष्ट, आनंदाची गोष्ट की परसवाळे दादांच्या बरोबर, असं बरोबर आहे ना नाव हे? की तुमच्याकडचे आडनावं घ्यायला जरा जी हे टाकळगावहाणकर वगैरे हे छोटं नाही करता येत. मला स्वतःला खूप मोठे वाटलेली काही दुर्मिळ चित्रकार मंडळी आहेत, ज्यांची रेखाचित्र म्हणून ज्यांच्यावर माझं प्रेम आहे, असे भमा परसवाळे दादा आणि श्रीधर आंभोरे. श्रीधर दादा ओळखता ना श्रीधरला? हां. ही मला आदरणीय नाव आहेत. ते माझ्या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष आहेत. याचा एक वेगळा आनंद आहे. आम्ही एकदाच भेटलेलो होतो आयुष्यात. त्याला सोडा मोकळं, ताई ताई त्याला खेळू द्या. उसको खेलने दो, इतना छिंदी आता मेरे को. छोड़ो उसको, मोकला छोड़ो, पकड़ के रखो मत. एवढ्या मोठ्या माणसाच्या साक्षीनं आपण बोलायचं याचा एक वेगळा आनंद आहे. आणि मगाशी म्हणाल्याप्रमाणे स्त्रीचं जगणं या विषयावर मी बोलायचं आहे. आपण फार सुधारणावादी, परिवर्तनवादी वगैरे वगैरे अशा व्याख्या लावून घेतो. तर मला चुका शोधायची सवय आहे गेल्या ठिकाणी, कुठल्याही ठिकाणी. आणि त्यामुळं होतं असं की त्या गावात जे पहिलं भाषण असतं माझं, ते माझं शेवटचंच भाषण ठरतं. पुढं पुन्हा बोलवत नाहीत आयोजक. कारण आता एक स्त्रीच्या समान जगण्याबद्दल असं काहीतरी बोललं गेलं किंवा अशा धारणेनं आपण जमलेलो आहोत. आणि मला इथे एक गंमत जाणवली, ती फार मजेशीर होती. की या ज्या कोण ताया बाया बसल्यात, यांचा सत्कार करायला तुम्ही जेव्हा विशेषतः तायाबायाच बोलवले ना, तेव्हा तुम्ही किती समानतेला आलेले आहात ते कळतं. म्हणजे किती मागास असू आपण की बाईचा सत्कार करायला बाईच बोलवायची. हे वाईट नाही आहे. शाहू फुले आंबेडकरांची नावं घ्यायची, पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचा. पुरुषाचा सत्कार करायला पुरुषच बोलवायचा, बाईचा सत्कार करायला बाईच बोलवायची. याच्यात भेद नाही जाणवत तुम्हाला? वाईट गोष्ट नाही आहे ही. एवढे दादा बसले तिथं, या तायांचा सत्कार दादांनी केला असता तर काय बिघडलं असतं? काय बिघडलं असतं? बरोबर आहे का ताई? ती काय पद्धत आहे? तर आपण कार्यक्रम जर करणार असू आणि त्याच्यावर भाषणं ठोकणार असू आणि भाषणं ऐकणार असू तर आपल्याच सुधारणा करून घेतल्या पाहिजेत. संजय, पुढच्या वर्षापासून ताया जेवढ्या जमवाल त्यांचे सत्कार दादांच्या हातनं करायचे, आणि दादा जेवढे जमवाल हा भेदही मिटला पाहिजे. हे कशासाठी ना? आणि निवडून निवडून बाया बोलवायच्या. सत्काराला बाया उपलब्ध नसतात सत्कार करायला, घरच्याच गोळा करून आणायच्या. काय करायचंय?
मला वाटतं ही समानता येणं गरजेचं आहे. पहिली समानता हीच अपेक्षित आहे. मी काल रात्रीपासून आलो आहे मुक्कामाला इथं आणि संजयशी बोलत राहिलो, काल गप्पा मारत राहिलो. आज सकाळी पण भरपूर गप्पा मारल्या. दिवसभर संजयची मित्रमंडळी आणि आम्ही गप्पा मारत राहिलो. एक फार उपकाराची गोष्ट अशी झाली की मी 1000 वेळा जरी या गावातनं येऊन गेलो असलो तरी मला माझे काही बाप वाटतात इतिहासातले. ते एका बापाचं गाव इथंच शेजारी आहे, पूर्वज बापाचं, नामदेव महाराज, त्यांच्या ठिकाणी जाऊन आलो. त्या गप्पांमध्ये आम्ही सकाळपासून काल रात्रीपासून काही विषय बोलतो आहोत. संजय शिक्षक आहेत आणि संजयला मग सांगत राहिलो मी की वर्गात जी आपल्या मुलामुलींना वेगवेगळं बसवायची पद्धत आहे ना, ती बंद केली पाहिजे. लहानपणी मुलामुलींना एकत्र खेळू दिलं जातं, पण त्यांना वयात यायची चाहूल लागली की आपल्याकडं मुलं वेगळी आणि मुलं वेगळी, ती घराच्या पातळीवर पण, शाळेच्या पातळीवर पण आणि सामाजिक पातळीवर पण केलं जातं. म्हणजे आताही मला ते दिसतंय. काय भीती आहे ना पुरुषाला स्त्रीची आणि स्त्रीला पुरुषाची. कसला भेदरट समाज आहे ना आपला. म्हणजे पुरुषही भेदरट, बाई पण भेदरट. बाया बाया एकत्र कोंडाळ्यानं बसणार, सोंडे सोंडे एकत्र कोंडाळ्यानं बसणार. आणि पुन्हा शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र. कणभर पुरावा दिसत नाही शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राचा. तुमच्या घरातही नाही, समाजातही नाही आणि सार्वजनिक ठिकाणी तर नाहीच नाही. आपण फक्त ढोंगापुरतं शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो. फुल्यांनी स्वतःच्या बायकोला जसं वागवलं ना, फुल्यांचं नाव घेणार आहे. आम्ही सावित्रीच्या लेकी, नवीनच फेज आहे ना, वाक्प्रचार आहे ना, आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही जिजाऊच्या लेकी. खरं तर पुढचा मुद्दा होता पण आधीच उरकून घेतो. आता मी 4-5 तास बोलणार आहे बरं का. गाण्याचा कार्यक्रम रात्री 1ला सुरू होईल. जेवणं घातलीच नाही यांना. मी काय आता हटत नसतो इथून, कारण हे शेवटचंच भाषण असल्यामुळं कशाला हटायचंय. मला सावित्रीच्या लेकींना विचारायचंय, तुम्ही कुठल्या तोंडानं सावित्रीबाई फुलेंचं नाव घेता, कुठल्या तोंडानं जिजाऊचं नाव घेता. जिजाऊ वटपौर्णिमेला वडाला दोरे बांधायला गेल्याचा पुरावा आहे का. सावित्रीबाई फुल्यांची बायको वडाला फेऱ्या घालायला गेल्याचा पुरावा आहे का. तुम्ही जातात. काय गोड आहे नवरा, 7 जन्म मिळू दे. बरं, हयातीत पटलेला नसतोच तो, मेंदूत प्रचंड राग, आणि तरी वटपौर्णिमा आली की चालले दोरा घेऊन, असा त्याचा गळफास लागू दे. कुठल्या भावनेने जाता तुम्ही लोक. आया बहिणी आहेत आमच्या. असा अपराध्यासारखी तोंड नका करू. सावित्रीबाई फुले एकदाही वडाला पुजायला गेली नाही, तर मग या सावित्रीच्या लेखी आठवणीनं ते चाळे करायला का जातात. बरं, त्यानं होतं काय, त्या संध्याकाळी नवऱ्याची तिची भांडणं होतात आणि या बाईनं सांगितलेलं असतं, काही झालं ना तर 7 जन्मी हेच मिळू दे. कशाला एवढा घाणेरडा कशाला बाळगायचा आयुष्यभर. 7 जन्म, या जन्मी ठीक आहे. बरोबर आहे का ताई. ती कशाला होय म्हणती. तुमचं बसले असतील ना इकडं कोणतरी. बाईच्या जगण्यात आहे ना, पहिला हा बदल झाला पाहिजे. मी म्हणत राहिलो संजयला की शाळांमध्ये मुली आणि मुलं एकत्र बसवली पाहिजेत. तर भारतातले, जगातले
बलात्कार बंद होतील, कमी होतील. तो जो वासनांचा खेळ चालतो आणि बाईकडं फक्त वासनेचं यंत्र म्हणून पाहिलं जातं, त्याचं खरं कारण त्यांना जे एकमेकांपासून तोडलं जातं यात आहे. ते आपल्या कुटुंबातही तोडलं जातं. म्हणजे रात्री किंवा मगाशी कोणाशी बोलत होतो? तुमच्याशी बोलत होतो मी. रात्री का सकाळी? थोडं मोकळेपणानं बोलतो. आया बहिणी आहात तुम्ही माझ्या, त्या अर्थानं कुटुंबीय आहे तुमचा मी, त्या अर्थानं बोलतो. मी विचारलं आणि विचारत आलो गेली कित्येक वर्ष लोकांना, नवऱ्यांना, की बाईला मासिक पाळी येते हे तुला नीट माहिती आहे का? तर त्याला ते माहिती असतं, पण नवरा बाईच्या मासिक पाळीत सामील असल्याचं कधीच दिसत नाही. अरे तुझ्या जीवाभावाची आहे ना ती. दोन शरीरं एकत्र येणारी या दोन व्यक्ती, तिच्या शरीरात काय काय चालू आहे याचा पत्ताच नसतो. आता बसतात की नाही बाजूला मला माहीत नाही. आमचं लहानपण तर बिकटच होतं आमच्या आया बहिणींच्या दृष्टीनं. त्या बाहेर बसायच्या, शिवायचं नाही. का शिवायचं नाही? अजून चालतं का ते? चालू आहे अजून? नवऱ्याला माहिती असलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन सांगायचंय, बापाला मुलीची पाळी माहिती असली पाहिजे. ज्या बापानं आपल्या अंगा खांद्यावर बाळ जोजवलंय, हगणं मुतणं काढलंय, ती पोरगी वयात आल्यानंतर बापापासून वेगळी काढली जाते. एवढा अविश्वास बापाबद्दल? बाप हे इतकं गोड आणि मोठं नातं आहे. ज्यानं जन्माला घातलं त्याच्यापासून पोरीचे गोष्टी लपवल्या जातात. हे फार दुर्दैव आहे. काय जज साहेब? तुम्हाला जज साहेब म्हटलेलं, मिलॉर्ड म्हटलेलं चालेल ना? अचानक गरम व्हायला लागले नाही? सभागृहाला नावं ठेवल्याचे परिणाम आहेत का? काही मुद्दे मी लिहून आणलेत, त्याच्यावर बोलतो. कुटुंबात आणि समाजात बाई माणूस म्हणून जगताना दिसत नाही. आणि दोन्हीकडनं, म्हणजे पुरुष आणि इतर समाज जो आहे तो बाईला माणूस म्हणून किंमत देत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बाई पण पुरुषाला माणूस म्हणून किंमत देत नाही. घरातला पुरुष बाईच्या नजरेनं पुरुष असतो आणि घरातली बाई पुरुषाच्या नजरेनं बाई असते. दोघंही माणूस व्हायला तयार नाही. हे मूळ चुकलेलं आहे. आपल्या संस्कारांमध्ये मुलगी वेगळी आणि मुलगा वेगळा हे अजूनही वाढवलं जातं, वागवलं जातं. आणि त्याला ग्रामीण शहरी असा भेद नाही. शहरात थोड्या मोकाट हिंडतात पोरी, पण याचा अर्थ मुलगी म्हणून, स्त्री म्हणून त्यांच्यावर बंधनं नसतात असं अजिबात नाही. शहरातही बंधनं आहेतच. शहरं म्हणजे परिसरानं वाढलेली खेडी आहेत आपली. हे आवाढव्य पसारा असतो 500 चौरस किलोमीटरचा आणि त्याला गर्दी असते घरांची, त्याला शहर म्हणतात. मेंदू मात्र अजूनही शहरी झालेले नाहीत. शहरी होणं म्हणजे मेंदूनं अतिशय सुसंस्कृत होणं. तर भारतातल्या एकाही शहरात सगळे सुसंस्कृत आहेत याला पुरावा सापडत नाही. त्यामुळं ती मोठी खेडीच आहेत पसरलेली. तुमची खेडी छोटी असतील, ते मोठं खेडं, मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई. बाईबद्दलची वर्तणूक बदललेली नाही. आत्ता काहीतरी एक उल्लेख झाला, त्या गुजरातमधल्या बाईंवर बलात्कार झाला आणि त्यांच्या आरोपींना सोडण्यात आलं. तिचं एकटीचं किती कौतुक धरणार आहोत संजय आपण? या जगाची आकडेवारी सांगतो तुम्हाला. या जगात मिनिटाला बाईवर 3 बलात्कार होतात. एका मिनिटाला 60 सेकंदाला म्हणजे 20 सेकंदाला 1 बलात्कार हे जगाचं प्रमाण आहे. आयांनो, होय, काही लाजण्याचं कारण नाही. अपराधीसारखं तोंड करून बसले त्या बाया. शिक्षेला आणलंय का? बळजबरीनं आणलंय ना? मी घरातल्यासारखं बोलणार आहे, चालेल ना? का गोड गोड बोलू?
होय ताई, तुमचं काय मत आहे? आपला देश महान आहे, संस्कृती महान आहे, जग महान आहे असं बोलू? मिनिटाला 3 बलात्कार करण्याची पद्धत असलेलं जग आहे. हे प्रमाण घातक आहे. आत्ता आपण बोलतोय ना, तेव्हा 3 बलात्कार पृथ्वीवर चालू आहेत. तर बाई पहिल्यांदा बलात्कारातनं बाहेर काढली पाहिजे. बलात्कार कोण शिकवतं? तर बलात्कार हे आपल्या घरात शिकवले जातात. आपल्या संस्कारांमध्ये बलात्कार आहेत. संस्कारांमध्ये बलात्कार आहेत त्याचा अर्थ स्त्री पुरुष भेदात बलात्कार आहे. ऐकताय का संजय? जात धर्माच्या नावानं बलात्कार होतातच, पण जात धर्माच्या शिवाय सुद्धा बलात्कार होतात. जात धर्माचे बलात्कार जरा जहाल असतात. एक ध्येय मिळालेलं असतं बलात्कार करायला, ही आपल्या जातीची नाही, तर जातीचा बदला घेतला म्हणून बलात्कार, धर्माचा बदला घेतला म्हणून बलात्कार. ती काय नाव घेतलं तिचं? बिल्किस बानो. बिल्किस बानोचा बलात्कार हा धार्मिक बलात्कार आहे, धर्मानं शिकवलेला बलात्कार आहे. दुसऱ्या धर्माची बाई ही बलात्कारासाठीच योग्य असते अशा अर्थाची शिकवण आहे. आणि ही जगभर आहे, ती काय नुसत्या हिंदूंमध्ये आणि मुसलमानांमध्ये असं नाही आहे. दुसऱ्या धर्माची बाई सापडली की तिच्यावर बलात्कार करायचा, धर्मावर बलात्कार केल्यासारखा, ही एक घाण सवय धर्मांनी लावलेली आहे. बाई माणूस झाली पाहिजे असं मी म्हणतो. त्यात बाईनं पहिल्यांदा स्वतःची जात, स्वतःचा धर्म हे सोडायला हवं. धर्मांनी सर्वात मोठा अत्याचार, अन्याय बाईवर केलेला आहे. ते ऐकलं असेल ना तुम्ही? सोडलाय का धर्म? मग धर्म सुटत नाही, नाही का? धर्मांनी बाईला जेवढी कोंडून ठेवली, एकाही धर्मात स्त्रीला प्रतिष्ठेनं वागवा हे लिहिलेलं नाही. स्त्री ही दुय्यमच आहे प्रत्येक धर्मात, दुसऱ्या क्रमांकाची. जन्म देताना ती पहिल्या क्रमांकाची, ती भेद न करता पुरुष आणि स्त्रियांना जन्माला घालणार, पण ती जन्माला आली की मात्र मग ती दुसऱ्या क्रमांकाची. म्हणजे बाई उपयोगाला कशाच्या येईल? तर पुढचं प्रजनन करायला. पण तिनं प्रजनन केलं एकदा आई म्हणून, तर तिनं जी काही मुलगी जन्माला घातली आहे ती पुन्हा भेदात. मला वाटतं बायांनी जात, धर्म आणि देव या गोष्टींचा विचार करायला सुरुवात केली पाहिजे. घाई करू नका, हळूहळू करा, पण आणि तुम्ही पण थोडा हळूहळू तो विचार करायला हरकत नाही. मी बोलतोय तर बोलल्या बोलल्या काही धर्मांतर झालं आणि सगळ्यांनी धर्म सोडून दिला असं नको करायला. पण धर्म म्हणजे काय, जात म्हणजे काय, स्त्रीत्व म्हणजे काय, पुरुषत्व म्हणजे काय, याचा विचार महिलांनी केला पाहिजे. आणि माझा थेट आरोप आहे की घरातल्या संस्कारात आपल्या बलात्कार शिकवला जातो. एक छोटं उदाहरण सापडलंय आत्ताच्या काळात मला. आता मी म्हणालो की मिनिटाला 3 बलात्कार होतात. बलात्कार न झालेल्या पण खूप स्त्रिया पृथ्वीवर आहेत. पण एक महत्वाचा संदर्भ सापडलाय ज्यातनं माझ्या आया बहिणी पण सुटलेल्या नाहीत, सख्या. ते म्हणजे या जगात विनयभंगच झाला नाही एकदाही अशी एकही स्त्री नसते. मी जगाचं म्हणालो. विनयभंग कळतो ना? पुरुषाकडून होणारा स्त्रीचा लैंगिक अपमान, म्हणजे नजरेनं का होईना लाईन मारणं, हा विनयभंग आहे. तोंडानं काहीतरी छेडछाड करणं, बोलणं, हा विनयभंग आहे. आणि तिच्या शरीराशी खेळणं हाही विनयभंग आहे. विनयभंग झाला नाही पृथ्वीवर अशी एकही स्त्री नसते. विनयभंग भोगावाच लागतो आणि विशेषतः मुली वयात येताना भोगावा लागतो. हे जगभर आहे, नुसते आपल्या देशात नाही, जगभर ही बाईची जागा आहे. कशाची? विनयभंगाची. मला माझी आई आठवते, ती गेली आता. मला हे वाक्य आत्ताशी सापडलंय. मी माणूस म्हणून कसं जगावं याच्यावर लिहितोय सध्या. ते लिहिताना मला हे वाक्य सापडलं की एकही बाई जगात अशी नसते की जिला विनयभंग सहन करावा लागत नाही.
पुरुषांकडून होणारा लैंगिक अपमान जो नजरेनं का होईना केला जातो तो सहन करावा लागत नाही अशी एकही स्त्री नसते. आणि मग माझ्या लक्षात आलं की माझी आई जेव्हा तरुण असेल ना तेव्हा तिलाही कोणीतरी छेडलं असेल, तिच्यावर कोणीतरी लाईन मारली असेल. हे कोण शिकवतं? म्हणजे आपल्या घरातल्या संस्कारांमध्ये गडबड आहे असं नाही वाटत? घरात जे संस्कार केले जातात, मुलीची जात वेगळी आणि पुरुषाची जात वेगळी, याच्यात ते गोम आहे असं नाही का वाटत? वाटतंय का? मी तुमच्याशी बोलतोय, तुमच्याशी त्यांच्याशी बोलू. हो, नाही ठीक आहे, मी बोलतोय ते कळतंय ना पण. येस, ओके, धन्यवाद. आणि काही बोलावं असं वाटलं तर खाणाखुणांनी बोला. हां, दुसरी खटकणारी गोष्ट मला अशी आहे या जगातली, आपण फार आधुनिक झालो म्हणतो, फार सुधारलो म्हणतो, घरात टी व्ही आला, मोबाईल आला, नव्या नव्या वस्तू आल्या, फार सुधारलो, प्रवासाची साधनं आली, विमानं आली, आणि बाईच्या सन्मानाच्या गोष्टी तर फार सांगितल्या जातात. आणि आपल्याकडं तर शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतलं जातं. फुलेहून 100-150 वर्ष झाली, बरोबर आहे ना दादा? 100-150 वर्ष झाली. हां, फारच आधुनिक झालोय आपण. बलात्कार भोगावा लागतो बाईला, तसंच दुसऱ्या बाजूला बाईला जगण्यासाठी जगभर वेश्या व्यवसाय करावा लागतो. हे मला खूप घाण वाटतं. अमेरिकेसारखा सुधारलेला देश, महासत्ता, आपणही आता काहीतरी विश्वगुरू वगैरे व्हायची ढोंग करतो आहोत, बरोबर ना? झालो म्हणजे काल परवा ते अडाण्यानं जे देश बुडवला ना, तर विश्वगुरूच झालो आपण. जगालाच चुना लावला ना त्यानं, विश्वगुरूच आहोत. वेश्या व्यवसाय करायला लागतो जगभरच्या स्त्रियांना, हे वैगुण्य आहे. आणि मला वाटतं ह्या समाजाचे तेही संस्कार चुकीचे आहेत. बाईला पोट भरण्यासाठी वेश्या व्यवसाय करावा लागतो. मी एकदा असंच कुठंतरी भाषण करत होतो. भाषण संपल्यावर एक जण आले आणि ते म्हणाले, फार मजेशीर वाक्य होतं त्यांचं, म्हणजे समाजात जर वेश्या नसतील तर आमच्या आया बहिणींवर बलात्कार होतील. हे एवढं विकृत वाक्य होतं. मी चिडलो आणि म्हणालो, ठीक आहे, मग आमच्या आया बहिणींवर बलात्कार होऊ नये असं आम्हाला वाटतं, तर तुमच्या आया बहिणी वेश्या व्यवसाय करायला पाठवा. निर्लज्जपणे तो माणूस माझ्याशी बोलत होता. जर वेश्या नसतील तर बलात्कार किती वाढतील म्हणे आमच्या आया बहिणींवर. म्हणजे तू रांडीच्या तुझ्या आया बहिणी सुरक्षित ठेवणार आणि दुसऱ्यांच्या आया बहिणी धंद्याला लावणार, ही मानसिकता आहे, किळसवाणी मानसिकता आहे. माझ्या आया बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजेत म्हणून समाजात वेश्या असल्या पाहिजेत, ही काय विकृती आहे? ही कुठून आली? बलात्कार बंद झाले पाहिजेत, विनयभंग बंद झाले पाहिजेत, आणि जगातल्या वेश्या व्यवसाय बंद झाला पाहिजे. या 3 महत्त्वाच्या गोष्टी मला वाटतात. आणि तशा पद्धतीचे संस्कार आपल्याकडे असले पाहिजेत जे नाहीत. आणि याचा दोष फक्त पुरुषांकडे आहे असं माझा दावा नाही. यात खूप मोठी गोम बाईच्या जातीतच आहे. बाई स्वतः बाई दुसऱ्या बाईकडं बाई म्हणूनच पाहते. कुटुंब आठवा. म्हणजे मला नेहमी प्रश्न पडतो, जरा पुढचा मुद्दा आधीच घेतो, बायांना सौंदर्याची यंत्रसामुग्री समजलं जातं. माझं स्वतःचं मत आहे, या जगात सुंदर काही नाही आणि या जगात असुंदर पण काहीच नाही. जगणं सुंदर गोष्ट आहे, कसे दिसतो हे नाही. पण बाया बऱ्याचदा आरशातच लटकलेल्या असतात.
आणि ते मला किळसवाणं वाटतं. हे बाई कशात अडकली आहे तर दागिने, कपडे, मेकअप, आरसा. बाई स्वतःचाच अपमान करून घेते असं मला वाटतं. जी बाई आरशासमोर उभी राहते ना ती माणूस नाही, ती स्वतःचा अपमान करून घ्यायला तिथं उभी. आपण कशा दिसतो. आणि ज्या काही झिपऱ्या मिळाल्यात ना दिवसभर बाया ते असं करत असतात. हेअरस्टाईल, लिपस्टिका, नाकातले दागिने, कानातले दागिने, गळ्यातले किती दागिने. सोनं, एक कणभर सोनं या देशात पैदा होत नाही, पण जगात सर्वात जास्ती सोनं या देशात आहे. हे माहिती आहे का. सोन्याचा मोह. आणि साडी घालायची आणि कशी दिसते इतरांनाही दाखवत राहायचं आणि मेंदूत ठेवायचंच आपण इतर जणींपेक्षा वेगळ्या दिसतो की नाही. कसल्या वेगळ्या, काय वेगळं असणार तुमच्यात. माणसाची अवलाद तुम्ही. माणसाच्या अवलादीत कसलं सौंदर्य आलंय आणि किती टिकणार आहे ते. टिकणार किती. हे माझ्यासारखा दात पडल्यावर काय होईल. एकदा स्वतःचं म्हातारपण आठवून पाहायचं. आरशासमोर आहे ना ही साडी शोभते की नाही हे करता करता म्हाताऱ्या झाल्यावर ही साडी शोभेल की नाही असा विचार केला पाहिजे. बाई स्वतःच्या सौंदर्याच्या भावनेतनं बाहेर आली पाहिजे. तोवर बलात्कार थांबत नाहीत. वाजवा टाळ्या, काय हरकत नाही. घाबरताय कशाला ताई. माझ्या आया बहिणी म्हणून तुमच्याशी बोलतोय. बिचकू नका माझ्या भाषेला आणि ओरडण्यालाही घाबरू नका. इथं कळवळ आहे. हृदयविकाराचा पेशंट आहे. ओरडता ओरडता मेलो तर राज्यभर गाजेल हा कार्यक्रम. बरोबर ना. हिंगोलीत जाऊन राजन खान उताणे पडले. ओरडत होते, अचानक पडले आणि मेले. गाव गाजेल ना तुमचं. राजन खानांना मारणारं गाव. पुरुषांनी पण बाई सुंदर दिसली पाहिजे या घाणेरड्या भावनेतनं बाहेर आलं पाहिजे. आणि बाईनं तर आलंच पाहिजे. कसलं सौंदर्य आलंय बोडक्याचं. मरणार आहात. मरायचं असेल तर कसलं पावळटपणाचं ते सौंदर्य. मग हे दागिने, 3.5 मुहूर्त आणि यंदा दसऱ्याला मला, दिवाळीला मला, भाऊबीजेला भिकाऱ्यासारख्या बाया घाणेरडे दागिने गोळा करत राहतात ज्याचा काही उपयोग नाही. माणूस म्हणून अपमान करतात. दागिने, कपडे. ही साडी 15,000ची साडी. काय आंबेडकर बाबा म्हणाले नागडे हिंडायचं नाही. साधे कपडे घालता येतात ना. नट्टापट्टा कशाला लागतो. ते आता तर फॅशन आहे. ब्युटी पार्लर किती खोटा धंदा येतो. तात्पुरतं चकमक दिसावं म्हणून. अरे काय रात्री तोंड धुतल्यावर तुझी हाडळच होणार आहे. थोडा वेळसाठी. अरे कशाला खर्च करताय. स्वच्छ राहा. शरीरानं स्वच्छ राहिलं पाहिजे, मेंदूनं स्वच्छ राहिलं पाहिजे, मनानं स्वच्छ राहिलं पाहिजे. बास ना. हे सौंदर्य खूप झालं. आणि ग्रेट माणूस म्हणून, आनंदी माणूस म्हणून एकमेकांशी जगलं पाहिजे. आणि नवऱ्यांनी पण तसंच पाहिलं पाहिजे. ज्यांचे ज्यांचे प्रेमविवाह झालेत ना, म्हणजे माझं झालंय, ते एकमेकांना तर फार गंडवतात. संजय आपापसात बोलायला जमलाय का तुम्ही. तुम्ही म्हणत असाल तर भाषण थांबवतो. बोर झालंय का. हा नाही तर काय मी निघालो. मानधनाचं पाकिट घेतलं की गाडीत बसून निघालो आपलं. थोडं कळवळ कळतोय ना बोलतोय त्यातलं. हे कशासाठी चाललंय कळतंय ना. चिडलेलो नाही आम्ही. मला चिडबिड येत नाही. फक्त एक आहे, खूप दागिने मढवलेल्या ज्या म्हाळसाया दिसतात ना त्यांचा राग आहे मला. कशाला कुणाला दाखवता. तुम्ही स्वतःला दाखवायला आणलाय. स्वतःला इथं जगात जन्माला आलाय ते दुसऱ्यांना दाखवायला जन्माला आलाय. दुसऱ्यांनी आपल्याला अशी प्रदर्शनीय वस्तू आहात तुम्ही. बघा बघा बघा. प्राणी संग्रहालयात गेल्यावर हे बघा माकड, हा बघा सिंह, ही बघा वाघीण आणि ही बघा बाई आणि मारा लाईनी.
दुसऱ्यांना स्वतःला सादर करता तुम्ही? सादर करण्यासाठी जन्म आहे तुमचा? आपण कशा दिसणार आहोत? अरे कशा दिसणार आहोत पेक्षा कशा असणार आहोत याचा विचार करा. या समाजात आपला दर्जा काय, या कुटुंबात आपला दर्जा काय, आपला दबदबा आहे का, वैचारिक दबदबा आहे का, बुद्धीचा दबदबा आहे का, अकलेचा कलेचा दबदबा आहे का, आपल्याला जे जे येतं त्याचा दबदबा आहे का, दिसण्याचा दबदबा आहे? काय दिसून होणार आहे तुमचं? 20-25 वर्षाचं दिसण्याचं आयुष्य तुमचं. 16व्या वर्षापर्यंत शेंबड्याच असता आणि 60 नंतर संपतं. मोठं आयुष्य नाही. 60% आयुष्य बिनसुंदर जगतात बाया. 40% आयुष्यासाठी किती अट्टहास. ब्युटी पार्लर में जाओ, ते इथपर्यंत घाणेरड्या मेहंद्या काय काढायच्या. मेहंदी एक बंद झाली पाहिजे. अतिशय विकृत गोष्ट आहे. ज्याचे रंग उडणार आहेत ना अशी मेहंदी लावायची आणि मग रंग उडू नयेत म्हणून टॅटूज काढायचे. काय छपरीपणा आहे. अरे जगून घ्या रे. सुंदर जगणं आहे, आनंदी जगणं आहे. मरणार आहोत, 100% मरणार आहोत. तर मरण्याआधी ना जगणं आनंदी झालं पाहिजे. आणि आनंद असल्या नकली गोष्टीत नाही. ही बोरमाळ केवढ्याची. बरोबर आहे ना शब्द हा? मला दागिन्यांचं फार माहीत नाही. तुम्हाला प्रश्न पडलाय का याची बायको याच्याबरोबर कशी जगत असेल म्हणून? तो पडतो म्हणजे ती बऱ्याचदा फिरली आहे. हिंगोलीला पण येऊन गेली आहे माझ्याबरोबर. फिरते बरोबर आणि ती बऱ्याचदा असते म्हणजे समोर. आणि मी अशी भाषणं ठोकतो ना आणि काही लोकांच्या ओळखी झालेल्या असतात. तर त्या बाया त्या बाईला, माझ्या बायकोला विचारतात, हे घरी पण असेच असतात का? घरी असं असावं लागत नाही याचं खरं कारण, थोडी खाजगी माहिती देतो. माझ्याबद्दल तुम्हाला माहीत नाही ती देतो माहिती. मी, माझी बायको, माझी मुलं आणि माझ्या घरातले सगळे लोक आम्ही कुठल्याही धर्माचे नाही आहोत. आम्ही कुठल्याही जातीचे नाही आहोत. कागदावर कायदेशीररित्या आमच्या जात धर्म म्हणून माणूस लिहिलेला आहे. तुम्ही तुमची कागदं आठवा. ही माहिती मुद्दाम दिली याचं खरं कारण, मी माझ्या बायकोला माणूस म्हणून वागवतो, बाई म्हणून नव्हे. माझं तिच्यावर प्रेम आहे, खूप प्रेम आहे. तिचं आहे की नाही माहीत नाही. आणि तिला सांगितलेलं नाही अजून माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून. तिला हे सांगून ठेवलंय की मरताना सांगेन कुणावर होतं ते. कारण रोज रोज सकाळ संध्याकाळ काहीतरी हवं आहे म्हणून तिच्या मागं लागायचं. आय लव्ह यू. म्हणजे भूक लागली, आय लव्ह यू. तिनं बिछाना घालावा असं वाटतंय, आय लव्ह यू. तर माझ्या लक्षात आलं, आय लव्ह यू हे स्वार्थी वाक्य आहे. आपण हे कधीच उच्चारायचं नाही. तिच्यावर खरंच प्रेम करतो का हे मरताना शोधू. पण तिला हे सांगून झालंय, एकत्र राहून तर बघू आणि मरेपर्यंत एकमेकांशी निष्ठावान राहू, एकमेकांना धरून राहू, बघू. आणि काही होतील, थोडे वाद होतील, पण आमच्यातले वाद हे वैचारिक होतात. ते तुमची जी भांडणं आहेत ना, भांड्याला भांडं लागणारच की. संसार आहे म्हटल्यावर आमच्यात ती होत नाहीत. आम्ही काय करतो, भांडणाची वेळ आली ना की भांडं असं हळूच धरतो आणि लय हळुवारपणे खाली ठेवतो. असं आपटत नाही एकमेकांवर. त्यामुळं डोक्यात शांतता असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती तशी आहे म्हणून मी असं बोलू शकतो. हे रेकॉर्ड होतंय का? घरी पाठवू नका, कारण ती फुगायला बसली आहे. तिच्या तोंडावर कसलंही कौतुक करत नाही मी संजय, पण चांगले जोडीदार आहोत. मला जरा घरांबद्दल बोलायचं आहे. आपल्या गरम का होतंय? AC बंद केलाय का? किमान ते दारं तरी उघडा. काय फारच गरम होत आहे. माझा मूळ मुद्दा आहे, हे जे मुद्दे बोललो ते लक्षात राहिले तर ठेवा.
पण मूळ मुद्दा आहे तो मला बोलायचं आहे, ते जरा सांसारिक गोष्टींबद्दल बोलायचं आहे. ते असं आहे की मला वाटतं नवरा बायकोमध्ये मैत्री होणं गरजेचं आहे, जे आपल्या नवरा बायकोमध्ये नसते. बाहेर जाऊन आपण ढोंग खूप करतो. तुम्हाला जायचं आहे ताई? जायचं आहे? जायचं असेल असं अडचणीत ना काही हो. स्वातंत्र्य आहे, माझ्याकडनं स्वातंत्र्य आहे. मला बाईच्या कामाची दया येते. बाई दोन्ही अर्थांनी कामाचं यंत्र आहे. काम म्हणजे लैंगिकता आणि काम म्हणजे कष्ट. तर बाईला आपण कामाचं यंत्र म्हणून वापरतो, याचा एक वैताग येतो मला. बाई जगण्यात 3-3, 4-4 कामं करत असते. पुरुष, घरातला पुरुष हा जगण्यात 2 कामं करतो. काल माझ्या पोलिसाला मी विचारलं 3 कामं कुठली, तर तो विसरलेला होता. आठवत आहेत का? असं म्हटलं जातं की नोकरी करणारी बाई ही खूप कष्ट करते, बाहेर नोकरी पण करते, घरही सांभाळते आणि मुलंही जन्माला घालते, त्यांचं संगोपन करते. हे जे नोकरी करणाऱ्या स्त्रिया आहेत नव्या काळातल्या, त्यांना एक सांगायचं आहे मला की बाई नव्यानं काम पैसे कमवत नाही. बाई जेव्हापासून घर नावाची, कुटुंब नावाची, संसार नावाची व्यवस्था सुरू झाली 12-13 हजार वर्षापूर्वी, 15,000 वर्षापूर्वी, तेव्हापासून पैसे कमवते आहे. म्हणजे आमच्या आज्या पणज्या पैसे कमवत होत्या. कशा? तर आम्ही शेतकरी कुटुंबातले आहोत. आपण शेतकरी आणि कारागिरी हे व्यवसाय होते आपले. तर शेतकरी कारागीर यांच्या कुटुंबातल्या स्त्रिया कष्ट करतात ना, कारागिरीचे, शेतीतली कामं करतात ना, पुरुषही करतात. पण बाई शेतातही काम करत होती. याचा अर्थ घराला लागणारं जे आहे, आर्थिक असेल किंवा धान्य रूपाचं असेल किंवा पीक रूपाचं असेल, ते आणतच होती. याचा अर्थ ती पैसे आणत होतीच एकेकाळी. आत्ता काही स्त्रिया नोकरी करायला लागल्या. हा एक नवीन खेळ आहे. पूर्वी करत असती. बाई 3 कामं करते. पैसा कमावणं, एवढं कशाला? अजूनही आपल्याकडे स्वयंपाक ही जबाबदारी बाईकडंच आहे. बरोबर आहे का? आहे ना? भांडी घासणं, धुणी धुणं, घर झाडणं, रात्री हा सोंड्या झोपणार आहे किंवा घरचे झोपणार आहे तेव्हा बिछाने घालणं, सकाळी सगळे उठल्यानंतर बिछाने उचलणं, कामं आहेत नाही. पोरांचं हागणं मुतणं काढणं. खरं तर बाई जातीनं ना, तुम्हाला सल्ला देतो मी आमच्या आया बहिणी म्हणून, तुम्ही ना याचं बिल तयार केलं पाहिजे. महिन्याच्या महिन्याला भांडी किती घासली, भांड्याचं बिल महिन्याचं, स्वयंपाकाचं बिल महिन्याचं, झाडू लोटल्याचं त्याचं बिल, असं सगळ्या कामांची बिलं लावली पाहिजेत. किती पैसा झाला? काय संजय, तुमची बायको आली आहे का? कुठे? तिथं बसलाय तुम्ही? ताई एकदा बिल काढू आपण आपल्या घरातच. आणखी एक सगळ्यात मोठं बिल, मूल जन्माला घालण्याचं. मूल जन्माला घालणं वेदनादायी आहे ना. त्याचा वंश वाढवायचा. हा एवढा महान चोर, या चोराचा वंश वाढवायचा, ती जबाबदारी आहे ना. आणि नाही झाला वंश पुढं तर शिक्षा तिलाच. तुझ्यातच खोट आहे, तुझ्यातच कमी आहे. आणि ती म्हटली चला दवाखान्यात जाऊ, नको. बरोबर आहे का? मूल जन्माला घालण्याचं बिल लावलं पाहिजे आर्थिक. मूल वाढवायचं बिल लावलं पाहिजे आर्थिक, की रोजची ड्युटी. तर हे समजा बिल जरी नाही लावलं तर एवढ्या सगळ्या कामांचा जो काही पैसा आहे ती बाई वाचवते ना. आणि मला जे महत्त्वाचं बोलायचं आहे ते हे की आता यातनं बाहेर आलं पाहिजे की स्वयंपाक करणं ही बाईची जबाबदारी आहे, कपडे धुणं हे बाईची जबाबदारी आहे, भांडी घासणं ही बाईची जबाबदारी आहे. यातनं संजय बाहेर यावं लागेल. मला माहिती आहे तुम्ही घरी कामं करता. लगेच मला वाटलंच तुम्ही उठून
स्वतःची जाहिरात करणार म्हणून. आमचा संजय थोडी कामं करतो, खरं आहे ना? अरे माझा धाकटा भाऊ आहे तो. मी पण करतो घरी कामं. मी माझ्या आईची 3 बाळंतपणं केलीत. मी 9 वर्षाचा होतो आणि आईनं लागोपाठ 3 बहिणी जन्माला घातल्या. आणि